मुंबईमध्ये जर तुम्ही सरळ बघून चालत असाल तर तुम्ही उघड्या मॅनहोलमध्ये पडू शकता. खाली बघून चाललात तर डोक्यावर झाड किंवा मग एखाद्या नेत्याचं बॅनर सुद्धा पडू शकतं. त्यामुळे यंत्रणेच्या भरोशावर न राहता आता मुंबईकरांनी पायी चालताना सुद्धा हेल्मेट घेऊनच बाहेर पडावं का, असा प्रश्न पडू लागलाय. पाहूयात. पाऊस थांबल्यामुळे रस्ते पूल खचण्याची मालिका बंद झाली असली तरी आपल्या कार्यक्षम यंत्रणेने कोसळण्याच्या मालिकेमध्ये खंड पडू दिलेला नाही. ठाण्यामध्ये ईस्टर्न महामार्गावरचं बॅनर कोसळून थेट एका दुचाकीवर पडलं आणि मोठा अपघात होता होता राहिला. लागला त्या मुलीला. सुनील चौधरी. दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेच्या डोक्यावर हे बॅनर पडलं. सुदैवानं डिजिटल बॅनरचा भाग लागल्यामुळे फार इजा झाली नाही. त्याऐवजी जर बॅनरची लाकडी चौकट असती तर गंभीर इजा होण्याची शक्यता होती. सुनील चौधरी. कि जो होर्डिंग बैनर लगाया जाता है रास्ते में, ये कहीं ना कहीं इसको ऐसी जगह पे शिफ्ट किया है क्योंकि ये रास्ते में बड़ी गाड़ी छोटी गाड़ी सभी लोग चलते हैं, तो कभी न कभी उसके ऊपर अगर गिरा तो एक बड़ा घटना हो सकता है. क्योंकि कल जैसे एक पोस्टर मैंने देखा वीडियो में कि वो गिरा और अगर वो गाड़ी पे गिरती तो एक गाड़ी के ऊपर गिरने की वजह से पीछे से बहुत सारी गाड़ियाँ आती हैं, तो उस पर जो है कहीं ना कहीं गिरने की वजह से बड़ा घटना हो सकता था. कई अनहोनी, बहुत बड़ा अनहोनी हो सकता था. माजी कार्यकर्त्याकडून लावण्यात आलेल्या बॅनरपैकी एक बॅनर अचानक खाली पडून एका महिलेच्या अंगावर पडण्याची दुर्दैवी घटना घडली. ह्या घटनेमुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याची मनापासून माफी मागतो. कोणालाही इजा पोहोचवण्याचा किंवा गैरसोय निर्माण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित होती. यापुढे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी बॅनर्स लावताना सुरक्षेची सर्व आवश्यक काळजी घेतली जाईल. ठाण्याच्या 3 हात नाका भागामध्ये लागलेलं हे बॅनर शिंदेच्या शिवसेनेच्या सुनील चौधरी यांचं होतं. नेहमीप्रमाणे दुर्घटनेनंतर आपली महापालिका आणि सरकार यांना जाग आली. मग तातडीनं शहरभर पालिकेच्या गाड्या फिरल्या आणि सुनील चौधरींच्या वाढदिवसानिमित्तानं शहरभर लागलेले बॅनर उतरवले गेले. मुंबईमध्ये उड्डाणपुलांवर, रस्त्यांवर, नाक्यांवर प्रत्येक पक्षाचे बॅनर नियम धाब्यावर बसवून लावले जातात. उड्डाणपुलांवरच्या बॅनरमुळे तर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी अडचणही होती. मात्र तरीही सरकार आणि पालिका यांना दुर्घटना होईपर्यंत त्याचं काहीच सोयरसूतक नसतं. अगर त्यांनी ज्याचा बड्डे होता त्यांनी जे पडल्यानंतर त्या होल्डिंग पडल्याने माफी मागितली आहे. पण मला या निमित्ताने ह्या ठाणे शहर अनाधिक होल्डिंगबद्दल मला बोलायला लागेल आणि मी त्या संदर्भात पत्रव्यवहार केलं आहे. या ठाणे शहर अनेक अनाधिक होल्डिंग आहेत, पण यांची ऑडिट केली का? नाही. आता हे ज्या होल्डिंगला ते लाईट घेतले प्रत्येक मीटर आहे का? नाही आहे. मग संदर्भ एवढाच आहे की हे जे अधिकारी आहे का कारवाई करत नाही आहे आणि आता होल्डिंग पडल्यानंतर कारवाई करणार का? म्हणजे एखादी घाटकोपाची घटना जी घडली तिथं समजा 20-25 लोक मेले तर इथे लोक मराठी वाट बघतायत का? या अधिकारी करतायत का नक्की? फक्त या टक्केवारीमध्ये अटकलेले आहेत आणि ठाणेकरला मात्र वाऱ्यावर सोडलेला आहे. ठाण्यामध्ये किती अनधिकृत होल्डिंग आहेत हे ह्यांचा सर्वे केला आहे का? हा कोणाडे सर्वे नाही आहे. कधी पण कोणी पण स्ट्रक्चर ऑडिट करत नाही, डायरेक्टली उभे राहतात. होल्डिंग ह्या नेहमी सरस उभे राहिले जातात आणि त्याचा कुठल्याही अधिकाऱ्याकडे ह्याची नोंद नाही आहे. हे माझं स्पष्ट मत आहे. दुसरी गोष्ट, तो होल्डिंग किती स्क्वेअर फीटाचा असावा हा पण महापालिकेने ठरवून दिलेला काय हे नियम आहे. तो नियम हा सरस मोडला जातो. त्याच्यानंतर जो होल्डिंग लावतो त्याने महापालिकेकडनं परमिशन घेतलं आहे का त्याची पण एक पावती असते. ती पावती कंपल्सरी त्या होल्डिंगवर त्या बॅनरवर लावावी लागते. ती अशी कुठलीच बॅनरवर कुठली पावती असते. नेत्याचा वाढदिवस
त्यानंतर नेत्याच्या पोराचा वाढदिवस, नंतर अमुक तमुक मंडळामध्ये वर्णी लागल्यापासून ते अगदी सणासुदीच्या सदिच्छांपर्यंत कशा कशाचं बॅनर नेते मंडळी लावतील याचा हिशोबच राहिलेला नाही. गेल्या आठवड्यामध्ये दैसर बोरिवली भागातले हे बॅनर देशभरात व्हायरल झाले. स्थानिक नगरसेवकानं भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे गतिरोधक बांधल्याचा मजकूर या बॅनरवर होता. जर गतिरोधक सुद्धा आमदारांच्या मार्गदर्शनाखाली बांधले जात असतील तर मग सरकार आणि महापालिकेचे इंजिनियर ठेकेदार नेमकं करतात काय, असा सवाल देखील यामध्ये विचारला गेला. शिवाय जर उद्घाटनावेळी आमदारांच्या मार्गदर्शनाखाली काम होत असेल तर मग तेच काम कोसळल्यावर ठेकेदाराकडे बोटं कशी दाखवली जातात यावर देखील टीका झाली. गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.